अध्याय 5. मच्छिंद्राकडून वेताळाचा पराभव व त्यास सांगितलेल्या अटी. मच्छिंद्रनाथाने हिंगळादेवीचे दर्शन घेतल्यानंतर तो तेथून जो निघाला तो बारामल्हार नामक अरण्यात गेला व तेथे एका गावात मुक्कामास राहिला. रात्री एका देवालयात स्वस्त निजला असता सुमारे 2 प्रहर रात्रीस मोठा आवाज ऐकू येऊन असंख्य दिवटा त्यास दिसल्या. हे पाहून भुतावळ उठली असे मच्छिंद्रनाथांच्या मनात आले व काही चमत्कार दाखवून त्या सर्वांस अनुकूल करून घ्यावे असा त्याने विचार केला. मग त्याने लागलीच सर्पास्त्राची योजना केली. त्या अस्त्राच्या अत्यंभूत शक्तीच्या प्रभावाने सर्व भूतावळ तेथे खिळून राहिली. त्यांना हालचाल करता येईना व ती सर्व भूते झाडाप्रमाणे चिकटून राहिली. ती भूते नित्यनियमाप्रमाणे वेताळाच्या भेटीस जाण्यास निघाली होती, परंतु मध्येच हा प्रसंग घडल्यामुळे ती त्या दिवशी वेताळास भेटली नाहीत. इकडे वेताळाने ती का आली नाहीत याची चौकशी करण्यासाठी दुसरी भूते तिकडे पाठवली. मग 5-7 भूते वेताळाची आज्ञा मान्य करून शरभर्तीसाठी आली आणि शोध करून पाहू लागली. तो त्यांची झालेली अवस्था त्यांच्या दुरून दृष्टीस पडली. मग ती त्यांच्याजवळ जाऊन चौकशी करू लागली. तेव्हा तेथे कोणी एक सिद्ध आला असून त्याच्या सामर्थ्याचा हा सर्व खेळ असल्याचे समजण्यात आले. मग तो सिद्ध कोठे उतरला आहे त्याचा तपास करीत फिरत असता मच्छिंद्रनाथास वेताळाकडून आलेल्या भूतांनी पाहिले. तेव्हा याचीच अद्भुत करणी असावी असा त्यांच्या मनात संशय आला. मग त्या भूतांनी मच्छिंद्रनाथाजवळ जाऊन त्याची प्रार्थना केली. स्वामी, ही भूते पतित आहेत, त्यांची मुक्तता करावी, म्हणजे ती गरीब बिचारी आपापल्या कामकाजात जातील. त्यावेळी ही सर्व भूते खिळली असता तुम्हीच मोकळे कसे राहिलात म्हणून त्यास विचारले. तेव्हा त्यांनी उत्तर दिले की ही भूते आज आली नाहीत म्हणून त्यांचा तपास करण्यासाठी वेताळाने आम्हाला इकडे पाठवले. तर महाराज, यांची सुटका करावी, म्हणजे ही वेताळाकडे पाया पडण्यासाठी जातील. त्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाला, मी त्यांना कदापि सोडणार नाही. हा माझा निरोप तुम्ही वेताळाला सांगा, म्हणजे तो कितपत प्रबल आहे हे पाहता येईल. मच्छिंद्रनाथांचा असा अभिप्राय पडल्यानंतर ती भूते लागलीच परत वेताळाकडे गेली आणि त्याच्या पाया पडून म्हणाली की तिकडे एक योगी आला आहे. त्याने शरभरतीरावरची भूते मंत्राच्या जोराने एका जागी खिळवून ठेवली आहेत व तुम्हालाही तसेच करून टाकण्याचा त्याने निश्चय केला आहे. हे ऐकताच वेताळाची नक्षिकात आग झाली. त्याने सर्व देशातील भूतावळ आणण्यासाठी जासूस पाठवले. त्याप्रमाणे सर्वांनी येऊन वेताळास नमस्कार केला. त्यांना वेताळाने सारा कच्चा मजकूर कळवला. मग सर्वजण आपापल्या फौजेनिशी शरभरतीरी येऊन दाखल झाले व तेथे भयकारक भूतचेष्टा करून दाखवू लागले. हे मच्छिंद्रनाथाने पाहून भस्म मंत्रून ठेवले व त्यांचा प्रताप किती आहे हे पाहण्याच्या विचाराने काही वेळ उगाच राहिले. पुढे त्याने वज्रस्त्र मंत्र जपून सभोवती एक रेघ ओढली व वज्रशक्ती मस्तकावर धरली, तेणेकरून भूतांना जवळ जाता येईनासे झाले. भूतांच्या राजांनी झाडे डोंगरे नाथावर टाकले, परंतु त्यांचे काहीही चालले नाही. त्यांनी आपल्याकडून सर्व शस्त्रे अस्त्रे सोडून इलाज केला, परंतु मच्छिंद्रनाथापुढे ते दुर्बळ ठरले. शेवटी मच्छिंद्रनाथाने सर्पशास्त्र योजून सर्व भूतांना एकदम खिळवून ठेवले व शेवटी पिशाच्यांना अष्टनायकांपैकी झोंटिंग, खेळता, बावरा, मंदगदा, मुंजा, महिषासूर व धुळोवान हे 7 जण मच्छिंद्रनाथाचे पाय धरून ओढण्याची वाट पाहत होते. पण इतक्यात नाथाने चपळाईने वज्रास्त्र सिद्ध करून ते सर्व दिशांकडे संरक्षणासाठी ठेवले व दानवस्त्र सिद्ध करून मृदू, कुम्मक, मरू, मलिमल, मुचकुंद, त्रिपूर, बळजेठी हे 7 दानव निर्माण केले. मग 7 दानव व 7 भूतनायक यांची झोंबी लागली. एक दिवस त्यांचे युद्ध चालले, पण दानवांनी त्यास जर्जर करताच ते अदृश्य झाले. शेवटी मच्छिंद्रनाथाने वासवशक्ती सोडून वेताळास मूर्छित केले. त्याची अगदी प्राण जाण्याची वेळ आली. तेव्हा निरुपाय होऊन त्याने निर्भीम अभिमानाने मच्छिंद्रनाथास शरण जाऊन प्राण वाचून घेण्याचा बेत केला. मग वेताळासह सर्व भूतनायकांनी मच्छिंद्रनाथाची प्रार्थना केली की आमच्या मरणाने तुला कोणता लोभ व्हावा. आमचे प्राण वाचवल्याने आम्ही जगात तुझी कीर्ती गाऊ व तू सांगशील ते काम करू. यमाजवळ यमदूत आहेत, विष्णूजवळ विष्णुदूत आहेत, त्याप्रमाणे आम्ही अवघे आपापल्या पिशाच्च फौजेसहित तुझ्याजवळ राहून तुझा हुकूम मानू. हे वचन जरी आम्ही असत्य करू
तर आम्ही आमच्या पूर्वजांस नरकात टाकू, अशी भूतांनी दिनवाणी केलेली प्रार्थना ऐकून मच्छिंद्रनाथाने सांगितले की साबरी विद्येवर माझे कवित्व आहे. याकरता जो मंत्र ज्या प्रकरणाचा असेल त्याप्रमाणे तुम्ही वागून मंत्राबरहुकूम कार्यसिद्ध होण्यासाठी मंत्र जपणाऱ्याला सहाय्य करावे. तसेच मंत्र घोकून पाठ करणाराही मंत्र सफल झाला पाहिजे. हे सर्व मच्छिंद्रनाथाचे म्हणणे सर्वांनी संतोषाने कबूल केले. तसेच त्यांचे भक्ष्य कोणते हे सर्व त्यांना सांगून ठेवले आणि मंत्राच्या सिद्धतेची वेळ ग्रहणामधील कायम केली. त्याप्रमाणे मच्छिंद्रनाथाने सर्व प्रकारच्या लागणाऱ्या कुबुलायती वेताळाजवळच उरकून घेतल्या. नंतर प्रेरक अस्त्राची योजना करून त्यांना मोकळे केले. मग सर्व मंडळी मच्छिंद्रनाथाच्या पाया पडली व त्यांनी जय जयकार करून त्यांची स्तुती केली व त्यास नमस्कार करून सर्व आपापल्या ठिकाणी गेले. ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः.